नमस्कार, जयस किचन मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे राजस्थानी स्पेशल ओल्या हळदीची भाजी. तर बघा, ओल्या हळदीची भाजी राजस्थान मधली फेमस डिश आहे आणि ओल्या हळदीची भाजी ही त्यांच्याकडे स्पेशली हिवाळ्यामध्ये बनवली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये हळदीचा वापर फक्त मसाले म्हणून करतात. तर बघा, आपण आज ओल्या हळदीची भाजी बनवणार आहे. तर चला पाहूया ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची, त्याची रेसिपी पाहूया. ही ओली हळद आहे. तर पाहू शकता आपण. तर या हळदीचे आपण आता साल काढून घेणार आहे आणि साल काढल्यानंतर ही हळद खिसून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने साल काढलेले आहेत आणि आता ही हळद खिसून घेतलेली आहे. नंतर आपल्याला भाजीसाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण एका डिश मध्ये काढून ठेवलेले आहे. नंतर कढईमध्ये तूप घ्यायचं, छान तूप गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर या तुपामध्ये हळदीचा किस घालायचा. बघा, आता हा किस छान तुपामध्ये परतून घ्यायचा. त्यामुळे जो हळदीमधला करसळपणा आहे तो पण निघून जाणार आणि हळद छान वाफवल्या जाणार. फर्स्ट टाइम मी ऐकलं होतं की हळदीची भाजी पण बनते, ओल्या हळदीची भाजी बनते. तर ती भाजी कशी लागणार याचाच विचार करत होती. पण जेव्हा मी ही भाजी ट्राय केली तेव्हा कळले की खूपच टेस्टी बनते ही भाजी. तर चला आता आपण फोडणी घालायची तयारी करूया. तर बघा, कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तुपापेक्षा तेलामध्ये फोडणी द्यायची पद्धत आहे. त्यामुळे मी तुपाचा सुद्धा वापर केलेला आहे आणि तेलाचा सुद्धा वापर केला आहे. तर बघा, इथे हिरवं वाटण मी या तेलामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. ही व्यवस्थित परतून वगैरे झाल्यानंतर याच्यामध्ये वटाणे घातलेले आहेत आणि वटाण्यानंतर यामध्ये पत्ताकोबी घातलेली आहे. तर बघा, आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचं. भाजीमध्ये जेही आपण हे सर्व साहित्य घातलेले आहेत ते राजस्थानी पॅटर्न नुसारच घातलेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला जर त्यांच्या भाजीसारखी जर चव पाहिजे असणार तर हे इन्ग्रेडियंट टाकणे आवश्यक आहे. हा मसाल्यामध्ये लाल तिखट टाकल्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जी वाफवलेली हळद होती आपण ती आता या मसाल्यामध्ये घालायची आणि व्यवस्थितरित्या असं परतून घ्यायचं. बघा, तुम्ही पाहू शकता ही व्यवस्थितरित्या अशी परतून घेतलेली आहे आपण. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. हळद घालायची गरज नाही आहे कारण की ऑलरेडी ही जी भाजी आहे ही हळदीची आहे, त्यामुळे हळद घालायची अजिबातच गरज नाही आहे आपल्याला. आता या भाजीमध्ये 1 वाटी फ्रेश दही घालणार आहे आपण. बघा, दही या भाजीचा एक महत्वाचा घटक आहे. तर हे लक्षात ठेवा. हे दही घालणार आहे आपण ते एकदम फ्रेश असलं पाहिजे आणि अजिबातही आंबट नसलं पाहिजे. त्यामुळे भाजीची टेस्ट चेंज होते. तर फ्रेश दही असेल तर भाजीला खूप टेस्ट येणार आणि भाजी खूप चवदार लागणार. तर बघा, ही भाजी आता व्यवस्थितरित्या शिजत आलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान भाजीने ऑइल सोडले आहे, म्हणजे भाजी आपली रेडी आहे. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायचं आणि भाजी अशा पद्धतीने आपली रेडी आहे. तर बघा, खूपच छान आणि एकदम चवदार दिसत आहे भाजी आणि त्याचप्रमाणे ही भाजी टेस्टी लागणार पण आहे. तर बघा, या भाजीसोबत मोस्टली आपण तुपाची पोळी किंवा बटर लावलेली पोळी करणार आहे. तर बघा, इथे मी तुपाची पोळी केलेली आहे. तर तुपाची पोळी आणि हळदीची भाजी हे कॉम्बिनेशन खूपच जबरदस्त आहे. तर नक्की ट्राय करा. थँक्यू.